तर या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून देखील मोठी प्रतिक्रिया समोर येते। यातच भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात। मराठ्यांच्या आंदोलनाबद्दल बोलतय कोण? महाविकास आघाडीच्या काळात मराठ्यांकडे दुर्लक्ष करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस मराठ्यांच्या मूकमोर्चाची मूकमोर्चा म्हणून हेटाळणी करणारं सामना मराठा आरक्षणाबद्दल बोलतंय। आरक्षणाचा विषय आता नको म्हणणारे शरद पवार मराठा आरक्षणाबद्दल बोलतायत। वर्षानुवर्ष मराठा समाजाला केवळ मतपेढी म्हणून पाहणारा काँग्रेस पक्ष आज आंदोलनाबाबत बोलतोय। तर याच पार्श्वभूमीवर सरकारनं या समाजासाठी नेमकं काय केलं अशा आशयाचं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलंय। मराठा समाजाला महायुतीच्या काळात 10% आरक्षण देण्यात आलं। शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिली। मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी दिली। अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी दिला। उद्योजक निर्माण करण्यासाठी 8,320 कोटींचं कर्ज वाटप केलं। राजर्षी शाहू महाराज योजनेतून 17.54 लाख विद्यार्थ्यांना 9,262 कोटी रुपये दिले। केशव उपाध्ये यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे।